स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर. मित्रांनो, ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रिडिक्शन करत असतो. मित्रांनो, मुस्तफिजूर रहमान आणि मतीशा पतिरानाने मुंबई इंडियन्सला गारद केले आहे. IPLचा क्लासिको मुकाबला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीमांमध्ये झाला होता. या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सनी 20 रन्सनी मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला आहे. मुंबई इंडियन्सच्या घरात घुसून चेन्नई सुपर किंग्सनी मुंबई इंडियन्सला हरवले आहे. तर मित्रांनो, टॉस जिंकून हार्दिक पांड्याने पहिली गेंदबाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळेस ओपनिंग करायला चेन्नई सुपर किंग्सकडून अजिंक्य रहाणे आला. अजिंक्य रहाणेने रचिंद्र रवींद्र चेन्नईकडून सलामी आले होते. तर अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद झाला. 5 रन्सवरती अजिंक्य रहाणे बाद झाला. नंतर आला कॅप्टन ऋतुराज गायकवाड. त्यानंतर रचित रवींद्र देखील 21 रन्सवर बाद झाला. ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी चांगली खेळी केली. दोघांनी ऋतुराज गायकवाडने 69 धावा आणि शिवम दुबेने नाबादचा 60 धावा केल्या आणि डेरी मिचेलनी 17 धावा केल्या आणि थाला खेळायला आला. डेरी मिचेल आऊट झाल्यावर थाला खेळायला आला. थालाने हार्दिक पांड्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचला आणि सलग 3 षटकार खेचले आणि थालाने 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्ससमोर 207 रनचे टार्गेट केले. सगळीकडे चर्चा होत आहे धोनीच्या सिक्सरची. सगळ्यांनी स्टेटसला लावले ते सिक्सर्स. इंस्टाग्रामवर रील्स व्हायरल झाल्या. चेस करायला उतरणारी टीम रोहित शर्मा आणि ईशान किशनने चांगली भागीदारी केली. पॉवर प्लेमध्ये ते आऊट झाले नाहीत. नंतर आला मतीशा पतिराना आणि मतीशा पतिरानाने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना गारदच केले. ईशान किशनला 23 रन्सवरती पहिल्याच बॉलवर आऊट केले. सूर्यकुमार यादवचा अप्रतिम झेल घेतला मुस्तफिजूर रहमानने आणि सूर्यकुमार यादवला 0 या धावसंख्येवरच आऊट केले. नंतर तिलक वर्मा आणि रोहित शर्मा यांनी चांगली साझेदारी केली. नंतर देखील आला मतीशा पतिराना आणि त्याने तिलक वर्माला देखील तंबूचा रस्ता पाठवला. नंतर आला हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्याने 6 बॉलमध्ये 2 धावा केल्या. त्याला तुषार देशपांडेने बाद केले. नंतर आला टीम डेव्हिडने मुस्तफिजूरच्या बॉलिंगवर 2 षटकार ठोकले, परंतु तिसराही षटकार ठोकण्याच्या नादात तो बाद झाला. टीम डेव्हिड 13 रन्सवर बाद झाला. नंतर मतीशा पतिरानाने रोमारियो शेपर्डला त्रिफळाचीत केले, बोल्ड केले. रोहित शर्माचे 100 झाले. रोहित शर्माचे शतक झाले, पण ते व्यर्थ गेले. ते मुंबई इंडियन्सला विजय मिळवू शकला नाही रोहित शर्मा. तर मतीशा पतिरानाने मुंबई इंडियन्सच्या बॅट्समनला धूळ चारली आहे आणि चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 20 रन्सने जिंकला आहे.